नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संजीव थोरात सर, जे मागच्या 25-30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा पाठीशी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यावर त्यांनी यशस्वीरित्या काम केलेलं आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे ज्यामध्ये आम्हाला तुमच्यासारख्या अनुभवी इंजिनियर्स कडून या क्षेत्रातले तुमचे अनुभव आजवरचे आलेले, तुम्ही केलेले प्रकल्प याबद्दल ऐकायचे आणि या चर्चेतून ज्या सकारात्मक गोष्टी निघतील त्या येणाऱ्या इंजिनियर्सना मार्गदर्शक ठरतील अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. त्यामुळं आपण सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न मला अर्थात असा विचारायचा आहे की तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्याची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण एक सिव्हिल इंजिनियर बनेन? काय सांगाल? शाळेला मी शिरपूर इथेच होतो. पामा म्युनिसिपल हायस्कूल, बरोबर. तिथून 10th केलं. 12वी एसपीडीएम कॉलेज शिरपूर. इंजिनिअरिंग कॉलेज मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अच्छा इथं केलेलं आहे. मी पास आउट 1996 आहे. होय. हो. आमच्या घरात आमचे मोठे बंधू पीडब्ल्यूडी या क्षेत्रात होते. तिथं दोघं कार्यरत असल्या कारणाने तिथं जे इंजिनियर्स वगैरे होते त्यांच्याशी नेहमी बोलणं वगैरे होत होतं आणि एक छोटी प्रेरणा त्यांच्याकडनं मिळाली मला. तो एक सिव्हिल इंजिनियर म्हणून व्हायत. त्यावेळी काळी तर आम्ही असताना ऍडमिशन घेताना सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर वगैरे हा डिफरन्स काही जास्त माहित नव्हता. बरोबर. सगळं फक्त इंजिनियर हा एवढा फील्ड माहित होतं. बरोबर. थोडं सिव्हिल मधलं थोडं नॉलेज असल्या कारणाने भावांबरोबर त्या ऑफिसला जात असताना पीडब्ल्यूडीला इंजिनियरशी गप्पा होत असलेल्या थोडंसं नॉलेज आल्यामुळे सिव्हिल मध्ये इंटरेस्ट आला मला. मग मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल केलं पुण्याला. 96 ला पास आउट केलं. बऱ्याचदा असं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर जनरली कुठेतरी प्रॅक्टिस करतो किंवा सर्व्हिस करतात आणि मग स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करतात. तर मग तुमचा प्रवास इंजिनिअरिंग केल्यानंतरचा कसा होता? मी पुण्याला 96 मध्ये पास आउट झाल्यानंतर सुरुवातीला स्पेस बिल्डरला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आलो. नंतर राहुल कन्स्ट्रक्शन मोठे एक फर्म होती. राहुल कन्स्ट्रक्शन मोठी फर्म होती. त्या फर्मला मी साईट सुपरवायझर म्हणून काम केलं. बरोबर. मध्यंतरी 96 ला नितीन गडकरी साहेबांनी कॉन्ट्रॅक्टरांसाठी एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून स्कीम केली होती. बरोबर. त्या सुशिक्षित बेरोजगार म्हणून मग मी रजिस्ट्रेशन केलं आणि एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मधून पहिलं पाऊल टाकलं. धुळे जिल्ह्यातले सगळे कामं घेत होतो मी. मग त्यात बिल्डिंग असतील, रोड प्रोजेक्ट असतील, पूल असतील, अशा छोटे छोटे कामांना सुरुवात केली. आणि त्यानंतर नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्यात एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट सुरुवात केली. बरोबर. पण तो पहिला प्रॅक्टिसचा अनुभव, सर्व्हिसचा अनुभव आणि त्याच्यानंतर स्वतः सुरू केलेले प्रोजेक्ट, तर मग पहिला प्रोजेक्ट करताना काही दडपण आलं का, की सगळी आता जबाबदारी स्वतःच्याच अंगावर? हो, सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट घेताना कसं होतं, पहिल्यांदा तर फायनान्शियल प्रॉब्लेम असायचा. फायनान्शियल प्रॉब्लेम असल्या कारणाने छोटे छोटे कामं घेऊन त्याच्यात उतरल्यानंतर अनस्किल्ड लेबर यांच्याशी थोडा प्रॉब्लेमच यायचा पेमेंटसाठी वगैरे. त्यांना मॅनेज करून शिरपूर लोकल प्लेस असल्या कारणाने इथले जे एजन्सीज वाले होते, स्टील एजन्सी म्हणा किंवा सिमेंट एजन्सी, त्यांनी थोडस मार्जिन, एक ज्याला आपण उधारी म्हणतो त्या प्रकारे थोडं सुरुवातीला सहाय्य केलं. त्या हिशोबाने मग आम्ही डेव्हलप होत पुढे पुढे मग थोडं फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला झाल्यावर मग वेल सेटल कॉन्ट्रॅक्टर होता बनलं. क्या बात आहे. आता तुम्ही बोलताना एक विषय निघाला म्हणून अनस्किल्ड लेबरचा. तर अनस्किल्ड लेबर हा माझ्या ते खूप मोठा तशीच म्हणली तर समस्या आहे या क्षेत्रातली. पण अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही कसं त्या प्रॉब्लेमकडे बघता? नाही, अनस्किल्ड लेबर कडून धोका, आपण अनस्किल्ड जरी म्हटलं तरी आता शिरपूर तालुका म्हटल्यावर एक ग्रामीण क्षेत्रातला लेबर येतो आणि तो मोस्टली तोच चालतो. त्याला एक्सपिरियन्स असल्या कारणाने त्याच्यावर बरीचशी एक्सपिरियन्सवरच आपण त्याच्या बोलू शकतो. एक्सपिरियन्स प्रत्येक आता खडी फोडणे वगैरे पासून किंवा रोड लेवलिंग, ब्रिजचं कॉन्क्रिटिंग करणे वगैरे, यांना अनस्किल जरी म्हटलं तरी बरंच त्यांना एक्सपिरियन्स असल्या कारणाने त्यांना हँडल करताना एवढं काही स्ट्रगल करावं लागलं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाचा असतो. बरोबर. कारण प्लॅन केल्यानंतरच आपण पुढच्या कन्स्ट्रक्शनला सुरुवात करतो. बरोबर. तर प्लॅन या स्टेजचं महत्व काय सांगाल तुम्ही आणि कसं बघता तुम्ही प्लॅन कडे? प्लॅनिंग हा तर बेसिकच कन्स्ट्रक्शनचा बेसिक मुद्दा आहे. बरोबर. जनरली आता बंगलो सिस्टीम मध्ये किंवा आपलं रेसिडेन्शियल फील्ड मध्ये आपण ओनरशी त्याचे रिक्वायरमेंट जे आहेत त्या रिक्वायरमेंट आणि अकॉर्डिंग टू सिव्हिल रूल्स, नंतर त्या सिव्हिल रूल्स घेऊन हवा पाणी सगळं जे आपण
वास्तू जेवढं जास्तीत जास्त बसवता येईल त्या बरोबर. पद्धतीने बसवण्याचा प्रयत्न करून हो. मेन तर ओनर सॅटिस्फॅक्शन हा सगळ्यात मोठा विषय आहे. हो, हो. प्लॅनिंग करताना ओनरचं काय सॅटिस्फॅक्शन होईल हं, या हं. हिशोबाने बंगलोंची प्लॅनिंग केली. बरोबर. तुम्ही आता विषय काढलात ओनर सॅटिस्फॅक्शनचा. हं. तर मग पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, की बऱ्याचदा त्या ओनरचं सॅटिस्फॅक्शन ह्याच्यातच असतं, जेव्हा तो दिलेल्या बजेटमध्ये ते काम पूर्ण झालं तर. बरोबर बरोबर आणि त्याचं नेहमीप्रमाणे बजेट कायम कमीच असतं. बरोबर. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता ॲज अन इंजिनियर? बजेट आणि क्वालिटीचं सर कसं आहे, आपण तर क्वालिटीमध्येच वर्क देतो. बजेट जास्तीत जास्त मालकाला पहिल्यांदा जर आपण समजून सांगितलं हं, ओनर्सला, हं. तर हा बजेट आहे, या बजेटमध्ये तुम्हाला क्वालिटी वर्क मिळेल, बरोबर, तुम्ही एवढा बजेट कॅरी करायला पाहिजे. बरोबर. ओनर जर क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत असेल हं, तर हं. तो तेवढं करतोच. बरोबर, बरोबर. दुसरं चांगल्या क्वालिटी कन्स्ट्रक्शनसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगता येतील का, की ज्या फॉलो केल्यानंतर खरं एक दर्जेदार बांधकाम होईल किंवा दर्जेदार बांधकामासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? दर्जेदार बांधकामासाठी मटेरियल तर सगळं दर्जेदार ISI मार्कचंच असतं. बरोबर. फक्त फील्ड व्हिजिट हं. आणि लेबर्सकडनं ते स्किलफुली करून घेणं. बरोबर. मिक्सिंग असेल हो, किंवा हो. स्टील बांधणी असेल, बरोबर. या गोष्टी लेबरकडनं करून घेणं. हं. एक सुपरवायझर किंवा सिव्हिल इंजिनिअरचं जे काम आहे हे जर बरोबर. व्यवस्थित केलं तर कामाची क्वालिटी चांगली मिळू चांगली शकते. मिळू शकते. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियल बरोबर आता म्हणाल तसं शासकीय प्रकल्प किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण बरोबर. प्रकल्पांवर हो. काम केलंय. तर ते कुठल्या प्रकारचे होते साधारणपणे? त्या प्रकल्पांची काही नावं सांगता येतील का? प्रकल्पांची नावं मोस्टली मी PWDला काम करत असताना हं. बिल्डिंगमध्ये इंटरेस्ट असल्या कारणाने हो. बिल्डिंगचेच जास्तीत जास्त कामं घेतली. त्याच्यात समाजगृह असतील, मोठे-मोठे बिल्डिंग असतील. हं. एक आश्रमशाळेची बिल्डिंग केलेली हो, मी. हो. असं बिल्डिंगमध्ये जास्त इंटरेस्ट असल्याकडे बिल्डिंगकडेच जास्त वर्क करत होतो मी. बरोबर, बरोबर. हो. दुसरं तुम्ही इतक्या मागच्या 25-30 वर्षांमध्ये एक बदलतं धुळे बघितलेलं आहे. बरोबर. पूर्ण जिल्हा बदलतं, शिरपूर बघितलेलं आहे. तर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला जर एक विकासाचं व्हिजन असं डोळ्यासमोर दिसतं, तर कुठले मुद्दे तुम्हाला दिसतात स्वतःचे असे, की जे वाटतात की हे पुढच्या काळात व्हायला पाहिजेत? तर एक चांगला विकास आपल्याला या शिरपूरचा आणि धुळ्याचा बघायचा असेल. आता पर्टिक्युलर शिरपूरचा जर विचार केला हं. तर आमचे आमदार हो. अमरीश भाई यांचं एक विजन आहे. होय. त्या विजननुसार त्यांनी प्लॅनिंग करतानाच येणे करताना वगैरे जो आमच्याकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत, बरोबर. रोडचं रिस्ट्रिक्शन हो, झालं, हो. प्लॉटिंगचं रिस्ट्रिक्शन झालं, हं. नंतर मार्जिनल डिस्टन्स झालं. बरोबर. त्यामुळे आम्हाला जेवढे पण कन्सल्टिंग इंजिनियर आहेत हं. यांना एक चांगला व्ह्यू मिळतो. त्या म्हणजे फ्री ऑफ जॉब ज्याला म्हणतो आपण, बरोबर. ते करता येतं आपल्याला. हं. ओनरशी आपण जर सांगितलं तो एवढं मार्जिन सोडा, हं. त्यामुळे बिल्डिंग बांधकाम चांगलं होईल, तर बरोबर. तेवढं आपल्याला कन्सल्ट करता येतं. बरोबर. या पद्धतीने. पण हे करताना मग सरकारकडून काय अपेक्षा आहेत किंवा शासनाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या, की जेणेकरून हे सगळं पूर्ण होईल? शासनाकडनं रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते आमच्याकडून जेवढे फॉलो होतात तेवढे, पण बाकी काही रिस्ट्रिक्शन करावेच लागतात. काही बरोबर. गोष्टी असतील तर संबंधित सीओ असतील किंवा ऑफिसर्स असतील त्यांच्याकडनं करून घेणे एवढंच बरोबर. आपलं काम आहे. एवढंच महत्वाचं आहे. दुसरं इतक्या वर्षांमध्ये केलेला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का? की जो करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाला किंवा समाधान मिळालं किंवा असं वाटलं, की बरं झालं हा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला. मी काहीतरी वेगळं केलं या प्रोजेक्टमध्ये. असा एखादा प्रोजेक्ट? वेगळं म्हणजे सर, सुरुवातीला आम्ही रेसिडेन्सी जे बंगलोज केले आहेत हं. त्यावेळेच्या डिझाईन्स वगैरे आजच्या स्टुडंट जसं यांना आहे, सगळं कम्प्युटरवर तुम्हाला डिझाईन करायला होतं. आम्ही बरोबर. त्यावेळी हाताने ड्रॉइंग करणं, हो, हाताने डिझाईन करणं त्यावेळेचं सॅटिस्फॅक्शन होतं. हो. आता माझे काही बंगलो आहेत त्याच्यात युनिक डिझाईन ज्याला आपण म्हणतो, बरोबर. हे नुसतं साईटवर उभं राहून त्याच्या आर्चेस देणं वगैरे, जे आता बऱ्याचपैकी बंद झालेले आहे. झालेलं आता आहे. सगळं तुम्हाला 3D ड्रॉइंग कम्प्युटर रेडी मिळतं. हो. आम्ही त्यावेळेस ऑन साईट करत होतो, ते फार सॅटिस्फॅक्शन होतं आजच्या जॉबपेक्षा. आजच्या जॉबपेक्षा. आणि बरोबर. त्याच्यामुळे बरेचसे जे इलेव्हेशन्स होते हं. ते फार डेव्हलप, म्हणजे तुम्ही शिरपूरमध्ये जर पाहणार तर ते इलेव्हेशन्स वगैरे फार सुंदर वेगळं झालेले होतं. आहेत. बरोबर, बरोबर. आणि एखादा असा प्रसंग किंवा घटना किंवा जेव्हा एखादी मोठी अडचण आली किंवा अचानक समस्या उद्भवली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? की बऱ्याचदा असं होतं, की कधी कामगारांची अडचण येते, कधी टेक्नॉलॉजीची अडचण येते, कधी काही नैसर्गिक आपत्ती येते. तर अशी एखादी अडचण आणि त्याच्यावर कशी तुम्ही मात केलीत? नाही, नैसर्गिक आपत्ती वगैरे काही माझ्या ह्याच्यात आली नाही, हं. पण जनरली फायनान्शियली आणि कामगारांची अडचण हो, ही हे झालं. कायमच त्यात आली. ऍडजस्ट करत करत वेळोवेळी ते हे करत पुढे सरत बरोबर. आलेलो आहे तसं. येस. दुसरं स्टील निवडताना कुठल्याही बांधकामासाठी तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि कसं स्टील निवडता? ISI स्टँडर्ड असावं बरोबर. सगळंच. तुमचे अच्छा. सगळे नॉर्म्स, टेक्निकल नॉर्म्स क्लिअर असाव्यात. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही स्टील स्टील घेता. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रकल्पात हो वापरलंय सर, का? 2-3 प्रोजेक्टमध्ये वापरलेले आहे. अच्छा. एक मी दोंड्याच्याला आश्रमशाळा केलेली आहे. अच्छा. तिथं पूर्ण आयकॉन स्टीलच यूज केलेलं अच्छा. आहे. पण नंतर आता शॉपिंग मॉलचं एक काम
करवण नाक्याजवळ केलेलं आहे, बरोबर. तिथं पण आयकॉन स्टीलचे यूज केले. ओके. तर तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टीलचा प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण, म्हणजे अवेलेबिलिटी असेल किंवा त्यांची स्टाफ असेल, सर्व्हिस असेल वगैरे अशा गोष्टी? चांगली सर्व्हिस मिळते. अच्छा, ठीक. सो हे होते इंजिनियर संजीव थोरात सर, आणि मी म्हटलं तसं त्याप्रमाणे इतका मोठा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांचा, आणि तो असं इतका मोजक्या वेळेत मांडणं खरं तर फार अवघड आहे, पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टींना त्यांनी सांगितलं. आणि येणाऱ्या आगामी काळात शिरपूर असेल, धुळ्यामध्ये असेल, की विकासाचं एक वेगळं विजन आहे, आणि इथं विकास तेवढ्या पद्धतीनं करणारे लोकप्रतिनिधी आहेत, आणि त्यांच्याबरोबर राहिलं तर या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. त्यामुळे जे तरुण या क्षेत्रात येणार आहेत त्यांनी खरंच या क्षेत्रात पूर्ण पाऊल ठेवायला काय हरकत नाही. सर, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.